परभणीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील। भाजपच्या नेत्या आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे पंकज क्षीरसागर यांनी। तर परभणीमध्ये मेघना बोर्डीकर यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवल्या जातील असं मेघना बोर्डीकर म्हणाल्या। राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष जो आहे तो तयारी करतोय। परभणीमध्ये भाजपकडून आज जिल्ह्यातील नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सर्वच बाबतीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या। काही इच्छुक उमेदवारांच्याही इथं बैठका घेण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत पालकमंत्री मेघना बोर्डीकर ज्यांच्या नेतृत्वाखाली या बैठका घेतल्या गेल्या। दीदी, काय वाटतंय, कोण कशी परिस्थिती आहे आणि आज कशा पद्धतीने या बैठका पार पडल्या? काही दिवसांपूर्वी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विभागवाईज काही जिल्ह्याची परिस्थिती ह्याचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे की तालुका, जिल्हा, नगर परिषद आणि महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये काय स्थानिक लोकांची आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यांची इच्छा काय आहे, कशी तयारी आहे, स्वबळावर लढायचं आहे का युतीमध्ये लढायचं, या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आजच्या बैठका। काय सूर होता सगळ्या पदाधिकाऱ्यांचा? स्वबळावर लढायचंय का महायुतीमध्ये लढायचं? सगळ्यांना स्वबळावर लढायचे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकरी बांधवांना दिलंय आणि जिल्ह्यामध्ये आज जवळपास 90% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि सकारात्मक वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे। त्यामुळे सर्वांची इच्छा होती की पहिल्यांदा आपल्याला संधी मिळते तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढलं पाहिजे।